हॅलो, तुम्ही बघू शकता मी कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता चांगला प्रकारे असा फ्राय झाला, तडतडला आहे की आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहे. कढीपत्ता चांगला तेलामध्ये तडतडलेला आहे. आता मी हा कच्चं वाटण काढलेलं होतं. टोमॅटो, कांदा आणि लसूण फक्त एवढंच मी वाटून घेतलं होतं. आता तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे बघा, मी आता मसाला त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि हा चांगला व्यवस्थित असा भाजायचा आहे. आपल्याला तेलामध्ये चांगला मस्त असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा मसाला खूप चांगल्या प्रकारे शिजत आला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. ते आता आपण बघूया. मसाला म्हणजे आपला लाल मिरची पावडर आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी लाल मिरची पावडर ॲड केली आहे. तुम्हाला हा मसाला माझा एकतर कलरला आहे, जास्त तिखट वगैरे नाही. आणि आपला घरगुती मसाला जो आहे गरम मसाला, तोही मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जितकं म्हणजे असं तिखट वगैरे पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. हळदही मी टाकलेली आहे. आता तुम्ही बघा, हा मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजे. आता बघू शकता तुम्ही पूर्ण एकत्र झालेला आहे हा मसाला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मी मसाला व्यवस्थित त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत तो आपल्याला म्हणजे तेलामध्ये म्हणजे असं आपल्याला फ्राय करूनच घ्यायचा आहे. आणि हे बघा, तुम्ही आता बघू शकता या भाजीला आपल्या मसाल्याला कसं असं मस्त तेल सुटलेलं आहे आणि हा मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. याचा कच्चापणा जवळजवळ निघून गेलेला आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता एकदम छान व्यवस्थित आणि कलर वगैरे त्याला आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. हे बघा, मी माझ्या अंदाजानुसार टाकत आहे. तुम्ही तुमचा अंदाज घेऊनच टाकायचा आहे. हे बघा, एकदम छान प्रकारे मसाला एकदम मस्त असा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. वाव, खूप छान दिसतोय बघा. एकदम कलर एकदम मस्त झाला त्या मसाल्याचा, चेंज झालेला आहे. आणि आता आपल्याला पाणी टाकून त्याची ग्रेव्ही वाढवायची आहे. हे बघा, एकदम छान. आता तुम्हाला जितका रस्सा म्हणजे पातळ वगैरे कसा घट्ट पाहिजे तेवढ्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला आता या रस्स्याला कसा कलर आला आहे आणि परत मस्तपैकी अशी उकळी पण फुटलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे. आणि आता बघा, तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं बघा तुम्ही. माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही, पावसामुळे आमच्याकडे कोथिंबीर आलेली नाही, त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकलेलीच नाही आहे त्याच्यामध्ये. पावसामुळे ना आमच्याकडे कोथिंबीरचा जरा प्रॉब्लेमच होतो. पाऊस असतो की तेव्हा मग कोथिंबीर गॅरंटी नाही, मला भेटतच नाही कोणत्याच भाजीमध्ये. जर असली तर म्हणजे वापरायला आणि पण कोथिंबीरीने अजून छान वगैरे होतं. पण तुम्ही आता बघू शकता, काही हरकत नाही. बघा, तर आता खूप छान आलेला आहे कलर रस्स्याला वगैरे, एकदम मस्त. आणि अशा पद्धतीने बघा, चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून बघा, मस्त लागते ही भाजी. तुम्ही
चपाती तुम्हाला तर माहितीच आहे, भाकरी चपाती भात वगैरे बरोबर तुम्ही खाऊ शकता सहजपणे. लहान मुलंसुद्धा खातील अशी मस्त भाजी आहे. फक्त एवढंच की आपल्याला आता ह्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायची आहे, ते मी तुम्हाला दाखवते कशी टाकायची आहे. आता आपला हा रस्सा उकळत आलेला असतानाच आपण आता ह्याच्यामध्ये अंडी टाकणार आहोत. हे बघा, मी असं पेल्यामध्ये एका भांड्यामध्ये तुम्ही फोडून घेऊ शकता आणि जागीच असं टाकायचं आहे. बस, काही करायचं नाही. तुम्ही किती पण अंडे टाकू शकता त्याच्यामध्ये, 1 2 3 4 अशी किती पण अंडे टाकू शकता. अशा प्रकारे मी याच्यामध्ये 6 ते 7 अंडी याच्यामध्ये मी फोडून टाकलेली आहेत. आता मी जेव्हा ती पूर्ण म्हणजे अशी त्याच्यामध्ये शिजून जातील आणि आपला हा मसाला त्या फोडलेल्या अंडीमध्ये इतका मस्त एकदम मिक्स होणार आहे ना, त्याच्यामुळे आपल्या कालवण्याला एकदम मस्त अशी चव येणार आहे. आणि रस्सा पण तुम्ही बघा, एकदा तुम्ही केला तर पुन्हा पुन्हा ह्या प्रकारे करणार. माझ्या मुलांना घरामध्ये सर्वांना ह्या प्रकारे अंड्याचा रस्सा खूप आवडतो आणि ते आमच्या घरामध्ये नेहमी हा आठवड्यातनं एकदा दोनदा तरी हा बनवला जातो. तुम्हाला मी आता आता आपली ही भाजी होत आल्याच्या नंतर आपण थोडी गॅसची फ्लेम थोडी कमी कमी करत जायचे, म्हणजे ती अंडी एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये होत जातील. तर मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, हे बघा, अशा ह्या प्रकारे ती अजूनच त्या रश्यामध्ये मस्त होऊन जातात. तुम्ही बघू शकता. हे बघा, मस्त एकदम बघा तुम्ही, एकदम छान असा कलर आलेला आहे आपल्या मस्त भाजीला. तुम्ही बघू शकता. मस्त, वाव, खूप छान आलेला आहे. एकदम छान. चला तर मग अशा प्रकारे आपली ही अंडा रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता, बघा किती छान कलर आला आहे आणि मस्त अशी झालेली आहे. या प्रकारे तुम्ही बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की कशी झाली आहे कशी नाही. तेव्हा चॅनलला लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, टेक केअर, काळजी घ्या. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. आणि चला, तुमच्या फॅमिलीकडे तुम्ही लक्ष द्या आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. चला, बाय बाय.